नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की संबंधित विभागाच्या माध्यमातून, संबंधित आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून UDID कार्ड असेल, दिव्यांग प्रमाणपत्र असेल, यांची फेर तपासणी करण्यासंदर्भात सूचना व शासन निर्णय राज्य सरकार प्रशासनाने जाहीर केलं आणि संबंधित संपूर्ण विभागाला, ते जिल्हा परिषद असो किंवा इतर कार्यालय असो, या संपूर्ण जे काही प्रमुख अधिकारी आहेत त्यांना सूचित करण्यात येत होते की तुमच्या कार्यालयामध्ये जेवढेही सरकारी कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील, या सर्वांची दिव्यांग प्रमाणपत्राची आणि UDID कार्डची फेर तपासणी करून अहवाल सादर करा. आणि हा अहवाल जर वेगळ्या पद्धतीचा आला तर संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करा, त्यांचे पगार थांबवा, त्यांना कामावरून काढून टाका, अशा पद्धतीच्या सूचना संबंधित शासनाने किंवा संबंधित विभागाने दिल्या होत्या. परंतु या संदर्भात संबंधित शासनाच्या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी, ज्या संघटना कर्मचारी संघटना आहेत, त्यांनी कोर्टामध्ये याचिका टाकली आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय. तर त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आलेला आहे, हा निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. हा निर्णय पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे, तो थोडासा समजण्यास आपल्याला अवघड जाईल, परंतु हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. आपण खूप जागरूकतेने म्हणतोय की UDID कार्डची तपासणी झाली पाहिजे, बोगस दिव्यांग बाहेर निघाले पाहिजे, किंवा जे सरकारी कर्मचारी आहेत जर ते बोगस असतील तर त्यांना निलंबित करून त्या ठिकाणी खरे दिव्यांगांना संधी द्या, अशा पद्धतीचा आपण सांगत असतो. आणि त्या संदर्भातच याचिकेमध्ये किंवा संबंधित ज्या कोर्टाकडे जे याचिका केल्या त्याच्यावरती चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्वाचा निर्णय दिला. तो निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल, त्या निर्णयातील महत्वाच्या बाबी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तर त्या बाबी समजून घेत असताना सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलाय की या ठिकाणी तुम्ही ज्या कर्मचाऱ्यांना अगोदर कामावर घेतलं, जे काही UDID कार्ड असेल, दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून तुम्ही कामावर घेतलं, तर ते कामावर घेत असताना त्यांचे UDID कार्ड असेल किंवा प्रमाणपत्र असेल, तर संबंधित नोकर भरतीच्या जी काही कार्यप्रणाली असेल किंवा अधिकारी असतील, नियुक्ती अधिकारी असेल, त्यांच्याकडून त्याची तपासणी झाली म्हणून तुम्ही त्यांना नियुक्ती दिली. मग त्यावेळेस पडताळणी झाली होती म्हणून तुम्ही आता डायरेक्ट त्यांना कामावरून काढू शकत नाही. तुम्ही त्यावेळेस त्यांना मान्यता दिली म्हणून ते UDID कार्ड व्हॅलिड म्हणून तुम्ही या ठिकाणी ग्राह्य धरून त्यांना कामावर ठेवलं किंवा घेतलं. आता त्यांना डायरेक्ट बाहेर काढू शकत नाही, अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. जे काही कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना पडताळणीसाठी तुम्ही बोलवा, पण डायरेक्ट त्यांना कामावरून काढू नका, लक्षात ठेवा, अशा पद्धतीचं या ठिकाणी दिलंय. त्याचबरोबर ज्या दिव्यांग प्रमाणपत्राची किंवा UDID कार्डची फेर तपासणी करत असताना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं जर काही दिसत असेल तर ते जे कार्ड आहे ते कार्ड ज्यांनी इश्यू केलंय, म्हणजे डॉक्टर असेल किंवा एखादा सिव्हिल हॉस्पिटल असेल, त्यांनी जो इश्यू केलाय त्यांच्यावरती मात्र कायदेशीर कारवाई करा, त्यांचं निलंबन करा, त्यांचा पगार थांबवा, पण दिव्यांग व्यक्तींवरती अन्याय करू नका, अशा पद्धतीचा या ठिकाणी विषय समोर आलाय. तर त्या UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्रावरती टक्केवारीचा गोंधळ आहे. ते दिव्यांग आहेत परंतु टक्केवारीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून हा निर्णय घेतला. किंवा तुम्ही ते कागदपत्र पहिले ग्राह्य धरलं म्हणून तुम्हाला त्या लोकांना तुम्ही सरकारने त्या ठिकाणी नोकरी दिली, विभागाने नोकरी दिली, आता त्यांच्यावर अन्याय करायचा नाही, अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मित्रांनो, मग आपण ग्राउंड लेवलला कितीही आरडाओरडा केला की बाबा दिव्यांगांची फेर तपासणी करून याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा, परंतु सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्वाचा आहे, तो आपल्याला माहित पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे या निर्णयाच्यावरून 2-3 गोष्टी क्लिअर होतात की UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन जे नोकरीला लागले त्यांच्यावर डायरेक्ट कायदेशीर कारवाई होणार नाही, त्यांना त्यांचा पगार थांबणार नाही, परंतु ज्या लोकांनी हे कागदपत्र इश्यू केलं त्यांच्यावरती मात्र कारवाई होणार. तर अशा पद्धतीचा हा महत्वाचा शासन निर्णय तुम्हाला समोर दाखवला. मित्रांनो, हा आदेश अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला याविषयी सरकारने काय निर्णय घेतलाय, सरकारने नाही म्हणणार, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतलाय आणि त्यानुसार सरकारला त्यावरती कारवाई करावी लागणार, हे माहीत असलं पाहिजे म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ, सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.